मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत नाव आहे संपदा संजय रांगणेकर, नवघर तालुका सुधागड इथे राहणाऱ्या या स्त्री शक्तीला आज आपण बोलतं करणार आहोत। संपदा वहिनींनी शेती करण्याची आवड म्हणून जमीन विकत घेतली होती, पण नोकरदार कुटुंबातून आलेल्या या वहिनींना शेतीमधलं काहीच माहीत नव्हतं। शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना त्यांना केसर आंब्यांनी भुरळ पाडली, पण हापूस आंब्याचा भाव आणि रुबाब पाहता त्यांच्या या केसर आंब्याकडे पाहणार तरी कोण। पण वेगळी वाट शोधणाऱ्या या माऊलीला इस्रायली पद्धतीने केसरची लागवड करण्याची पद्धत सापडली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार तर मिळालाच, सोबत महाराष्ट्र शासनातर्फे इस्रायलला पुढील अभ्यासक्रमासाठी पाठवण्यातही आलं। शेतीच्या या आवडीसोबत संपदा वहिनी मोटर स्पोर्ट्सची आवडही जोपासतात, ज्याबद्दल त्यांची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे आणि त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। अशा या धाडसी आणि जिद्दी माऊलीला आपण आज होम मिनिस्टरच्या भागात भेटून त्यांचा सन्मान करणार आहोत। जाणून घेऊया त्यांच्या कर्तृत्वाविषयी। नमस्कार। 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 काय उखाणा घेणार? नागपूरची संत्री, गोव्याचे काजू, संजय रावांचं नाव घेताना कशाला मी लाजू। क्या बात आहे। तुम्ही काय बोलणार आहात? भाजीत भाजी मेथीची, हां, संपदा माझी प्रीतीची। क्या बात आहे। किती वर्ष झाली हो वहिनी लग्नाला? 32। 32 वर्ष मेथीचीच भाजी देताय त्यांना। तुमचं बालपण कुठलं? माझं छत्तीसगड। छत्तीसगड। आणि मग तिथे कोण कोण होता तुमच्या लहानपणी? आई वडील, बहीण मोठी, भाऊ लहान। तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म बडोद्यातला आहे, हां, संस्थानिकांकडे, आणि मग मुंबईत आलो तेव्हा मी जस्ट 8-9 वर्षाचा होतो, तेव्हापासून मुंबईत। पण मग आता राहता कुठे सध्या? आता आम्ही आमच्या शेतावर राहतो, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये नवघरमध्ये आमचं फार्म हाऊस आहे आणि थोडंसं रिसॉर्ट पण चालवतो, पण ॲग्रो टुरिझम हा आवडता म्हणजे येणाऱ्या लोकांना ॲग्रो टुरिझमची आवड निर्माण करायचं म्हणून आम्ही दोघं तिथे राहतो आणि मुलं आणि सून हे तिघजण पण आम्हाला मदत करतात। हो ना। आता ओळख करून द्या सगळ्यांची। मी संपदा रांगणेकर, हे माझे मिस्टर संजय रांगणेकर, हो, ती माझी सून सानवी, मुलगा संयम मोठा, नमस्कार, आणि छोटा संकेत। अरे वा। पण मग मला सांगा आता की हे सगळं करत असताना बालपण तुमचं तिकडे छत्तीसगडमध्ये गेलं। हो। मग तिथे लग्न होईपर्यंत तिथेच होता तुम्ही? हो। नाही, पण मग हे कधी जमलं लग्न? हे जमलं 89 मध्ये। 89 कुठे? मुंबईत। पण तेव्हा माझी आईकडचे सगळे मुंबईत आहेत, म्हणजे माझ्या आईचे भाऊ बहीण सगळे मुंबईत आहेत। मग तिकडनं इकडे आला? जवळजवळ 1,500 किलोमीटरवर तुमच्यासाठी। बघा माझ्यापासून। तुमच्यासाठी त्या इकडे आल्या। लग्नाला किती वर्ष झाली? लग्न आता 33 होतील फेब्रुवारीमध्ये। साखरपुडा आमचा 22 डिसेंबरला झालेला। 22 डिसेंबर। कसा आहे स्वभाव त्यांचा? तसा चांगला आहे। तसा चांगला आहे। कधी कधी ते टिपिकल नवरे असतात तसे। टिपिकल नवरे असतात तसे म्हणजे काय? आम्हाला ऐकायचं आहे, सांगा। म्हणजे असंच केलं पाहिजे, बायकोने असंच वागलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असं घरी जेवण केलंच पाहिजे, ते नवऱ्यांच्या अपेक्षा असतात जनरली तसे। 32 वर्ष अशाच होते का आता हळूहळू बदलायला लागले? आता बरेचसे बदलले गेले असंही म्हणते, पण असं कधी होत नाही। असं कधी होत नाही, आणि शेवटी चालतं त्यांचं। म्हणजे बघितलं का, ते कितीही खरंच तुम्ही म्हणालात तसं पुरुषांसारखंच आहे, फक्त बोलतात, चालत काही नाही। दोन्ही मुलं कशी मनापासून हसली बघा। एकाला तर पटलंही आहे ना। तुम्ही मग लग्नानंतर थेट काही सुधागडला आला नसाल? नाही, ऍक्च्युली आमचं लग्न झालं आणि त्याच्या आधीपासूनच त्यांची आई गोव्याची असल्यामुळे त्यांना इंटरेस्ट होता की जमीन घ्यायची। त्यांच्या मामाकडे भरपूर जमीन होती, त्यामुळे त्यांना पहिल्यापासून, म्हणजे मी आली ती जमिनीची शोधाशोध चालूच होती, म्हणजे शोधली आणि लग्नाच्या 6 महिन्यात आम्ही ती घेतली। आणि मग किती जमीन घेतली तेव्हा? ती 5 एकर आहे। आणि 10 वर्ष म्हणजे सुरुवातीच्या उत्साहात भरपूर काय केलं आणि नंतर लक्षात आलं की हे काही शक्य नाही आहे, कारण जाण्या येण्यासाठी एवढे साधनं नव्हती, त्यांना नोकरी पोलीसची होती, त्यामुळे ते माझ्याबरोबर, आणि मी मुंबईत नवीन होती,
म्हणजे मी कोणाच्या मदतीशिवाय इथून तिथे पण जात नव्हती. 10 वर्ष जवळजवळ पडून राहिली. नंतर मी विचार केला की अशी पडून राहिली तर फुकट जाणार, म्हणून मी थोडा प्रयत्न करून बघायचं ठरवलं आणि सुरुवात केली हळूहळू थोडं थोडं बघायला. तोपर्यंत मी मुंबईत थोडी रुळली होती आणि एक म्हणजे टुरिस्टचा बिझनेस सुरू केलेला होता. त्यामुळे ड्रायव्हर होता माझ्याकडे. अच्छा. त्यामुळे त्या ड्रायव्हरला घेऊन मी यायला जाऊ शकत होते तिथे. त्यामुळे मी तशी जायला सुरुवात केली हळूहळू हळू. मुलं शाळेत गेली की मी एकदा जाऊन यायचे तिकडे शेतावर आणि असं करत करत हळूहळू. आता तर रमलाच. हो, आता म्हणजे मला तिकडे बाहेर कुठे गेलं तर मला जास्त नाही आहे होत. मला तिकडे तुम्हाला असं जेव्हा लग्न झालं तुमचं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की या शेतात मातीत इतक्या रुळतील असं वाटलं होतं कधी? मी आधीच सांगितलं होतं लग्नाच्या आधी, कारण मी स्वतः गेली अनेक वर्ष माउंटेनिअरिंग करतोय. त्याच्या आधी पण हिमालयात जाऊन पीक क्लाइम्ब केलं होतं. त्यामुळे मी तिला बोललो होतो की मला डोंगरात फिरायची, हिमालयात जायची आवड आहे आणि ती आवड मला शेवटपर्यंत करायची, तर तू माझ्याबरोबर येशील का? तेव्हा ती म्हणाली होती की मी पहाडात कधी गेली नाही आहे पहाडावर, पण जायला माझी हरकत नाही. ते पहाड शब्द जरा खटकला, पण तो हिंदी सायडर असल्यामुळे मला समजलं. परंतु ती माझ्याबरोबर, मी गेलो म्हणून ती आली, कधीही नाही म्हटलं नाही. म्हणजे कौतुक असं की माझी दोन्ही मुलं अगदी लहान होती जेव्हा मोठा संयम 6 वर्षाचा, धाकटा संकेत 2च वर्षाचा होता, तर ती माझ्याबरोबर हिमालयन एक्सपिडिशनला आलेली. पोलिसांचं एक्सपिडिशन होतं, त्याच्यात मी लीडर होतो. बेस कॅम्पला आम्ही जवळजवळ 31 दिवस राहिलो आणि त्याच्यात मोठ्या मुलाने ते पीक क्लाइम्ब केलं होतं माझ्याबरोबर. अरे वा. आणि तो वर गेला तेव्हा -11 डिग्री टेम्परेचरला 19,100 फुटाचं शिखर त्यांनी क्लाइम्ब केलं. तेव्हा सुद्धा ती असं म्हणाली नाही की बाबा मुलांना मी सोडणार नाही. ती माझ्याबरोबर होतं, खालून दुर्बिणीतून बघत होतो आम्ही वरती. म्हणजे तिने बऱ्यापैकी मला साथ दिली. माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या नोकरीला पण, माझ्या माउंटेनिअरिंगच्या आवडीला पण आणि शेतीवाडीत पण. या सगळ्या प्रवासात एक छोटंसं आव्हान आहे आणि ते आव्हान तुमच्यासाठी आहे. छोटंसं आव्हान आहे. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार. अरे बापरे. सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बायकोच्या बहिणीच्या मुलाचे वडील तुमचे कोण? साडू. साडू. काय कॉन्फिडन्स आहे, अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे, अभिनंदन. नाही, पण मला तेच विचारायचं आहे की साधारणतः दोघांपैकी स्वभावातला संयम कोणी कायम पाळला? आम्ही मुलाचं नाव ठेवलं संयम. हो. पण दोघांपैकी संयम कोणाकडे आहे? जरा पेशन्स कोणाकडे आहेत? पेशन्स ऍक्च्युली नाव ठेवण्याचं कारण असं की त्याला संयमचा अर्थ कळेपर्यंत आमचा संयम. हो ना. आणि त्यातला संयमचा अर्थ समजला त्यानंतर याचं पदार्पण झालं. त्यावेळी मी पोलीसमध्ये ट्रॅफिकला ड्युटीत होतो आणि ट्रॅफिक म्हटलं ट्रॅफिक सिग्नल आला आणि सिग्नलचा मराठी अर्थ संकेत. जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये होतो तेव्हा ट्रॅफिक सिग्नल महत्त्वाचा असतो म्हणून त्याचं नाव संकेत ठेवलं. आणि सगळ्यात पुढचं संजय संपदा संयम संकेत असे 4 झाले. आणि सुनेचं नाव काय? सान्वी. सान्वी. परत स आला. आता सान्वी परत एस आला, पण स वर काहीच आलं ना, टिंब नाही आलं. पण सान्वी. सान्वी म्हणजे लक्ष्मी, ती आमच्या घराची लक्ष्मी आहे. बरं, मला तुम्हाला तेच विचारायचं. 10 वर्ष जमीन पडून होती, त्या 10 वर्षानंतर कशी सुरुवात केली माऊली? आम्ही प्रत्येक हे हाऊस म्हणून 2-2 झाडं आणून लावली आणि बघत बसलो की कधी फळं येतील. मग फळं आली, त्याला फळं आली, कळलं सगळ्यांना, काहींना आली, काहींना आलीच नाही. परत पुढच्या वर्षी बघितलं तर काही आंब्यांना पुढच्या वर्षी पण फळं आली, काहींना आलीच नाही. मग ठरवलं की हे जे दरवर्षी आंबे येतात आहेत ते चांगले आहेत, पण त्यांची नावं पुसून गेलेली तोपर्यंत. ती जे चिठ्ठ्या आलेल्या त्या नर्सरीतून लावून, बरोबर, त्या सगळ्या धुवून गेलेल्या. त्यामुळे ते कळे ना की कुठचे वाले आंबे होते हे. आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने कन्फर्म केलं की ते केसर आहेत. आम्ही काही न बघता सरळ केसर लावले. त्या काळी सगळ्यांना, म्हणजे सगळी लोक, आजही बरीचशी लोक हापूसवरच जातात. म्हणजे हापूस कुठेही त्यांना वाटतं हापूस
कुठेही आंबा म्हणजे हापूस. बऱ्याच लोकांना प्रेस्टीज असतं की मी तर हापूस शिवाय काय खातच नाही, मी तर आंबा म्हणजे फक्त हापूसच खातो. असं मला नाही आवडत दुसरा आंबा, कारण त्यांनी कधी पाहिलंच नसतं खाऊन. पण जेव्हा ते केसर खाऊन बघतात आमच्याकडचा, तेव्हा त्यांना कळतं की एक तर नैसर्गिक पिकवतो आम्ही, म्हणजे कुठलेही केमिकल वापरत नाही, बरं, कसलंही फवारणी करत नाही. ते जेव्हा पिकतो आंबा तेव्हाच काढतो आम्ही, नैसर्गिक करतो आम्ही. त्याचे रिझल्ट चांगले आले. म्हणजे लोकांनी लगेचच सांगितलं मला की अरे पेरू खूप गोड होता. पाणी आणि शेणखत, गायी आहेत आमच्याकडे, त्यामुळे ते गावठी गायींचं शेण आणि कचऱ्याचं खत असं देतो. किती आंबे आहेत आत्ता आमच्याकडे 220 आहेत सगळे मिळून. केसर 150 आहेत, पण त्याच्यात थोडीशी मिक्स आहेत. हापूस पण आम्ही लावलेत 5. हे तुम्ही ठरवून केलं नव्हतं की व्यवसाय करायचा? नाही, ते फक्त आवड म्हणून, शेती करायची म्हणून आपलं सर्व झाडं आपले लावत गेलो आणि लावली ती झाडं. मग साधारणतः आता किती मार्केटला जातो आता आंबा? आता लोक घरी येऊन घेऊन जातात. सुनेला विचारतो, सासूबाईंबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. सुनबाई सांगा. सगळंच म्हणजे ते तसे तर खूप सपोर्टिव्ह आहेतच. आणि जर शेताच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्या लोकांनी सगळंच करून ठेवलेलं आहे. शेतावर कधी काम केलंय तुम्ही? काम असं म्हणजे ह्या वर्षीच कोरोनाच्या वेळेलाच आंबे जेव्हा आले होते तेव्हा नाही खायचंही केलं काम तसं. पण म्हणजे कोरोनामुळे कोणीच नव्हतं आणि आंबे काढण्यापासूनचं सगळं आम्ही 5 जणांनी मिळून केलं होतं. म्हणजे काढून ते डिलिव्हरी करेपर्यंत कधी आई आणि संयम जात होता, कधी तो आणि मी, तर तसं सगळं 5 जणांनी मिळून केलंय. तुमच्या मिस्टरांचा संयम जातो कधी? नाही, तो त्याच्या नावाप्रमाणे आहे, त्याच्यात खूप संयम आहेत. आणि या माऊलीचा संयम कसा आहे? फार कमी. पण तो संयम ढळला आहे, याचे संकेत तुम्हाला कसे मिळतात? घराचं ह्याच्या आवाजाचं तापमान बदललं की आपोआप ते कळतं की आपले झालेले आहेत. पण तुम्हाला शेतीची आवड आहे? म्हणजे मी झाडांच्या ह्याच्यामध्ये झाडं आणि हे सगळं आवड होती, पण म्हणजे ॲक्च्युअल शेती करायला तेवढंसं लहानपण माझं सगळं मुंबईत गेलं असल्यामुळे. पण ह्याच्यानंतरपासून मी जवळजवळ 5 वर्ष मी लग्न होईपर्यंत शेतावरतीच असायचो. आता लग्न झाल्यामुळे तिच्या नोकरीमुळे मला मुंबईला राहावं लागतं, पण तरी माझ्या आठवड्यातले वीकेंडचे 2 दिवस आणि मधून 2 दिवस येऊन जाऊन मी शेतावरती असतोच. आणि संकेत तुमचं कसं काय? मी पण वर्किंग असल्यामुळे सॅटर्डे संडे शेतावरती असतो. आणि मग काही मदत लागली त्यांना तर म्हणजे अगदी लहान असताना रोपं लावण्यापासून पाणी त्यांना घालायचं सगळं आम्ही मिळून केलंय. या पुढच्या टप्प्यावर या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे आणि मला बघायचं आहे लहान मुलगा म्हणजे संकेत आपल्या आईला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार का? आणि हा खेळ संकेत खेळणार आहे. बघूया काय होणार या खेळात. संकेत, हे आव्हान तुझ्यासाठी आहे. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये ना अनेक अक्षर आहेत आणि त्या अक्षरांमध्ये ना कडधान्य, भाज्या, काही ना काही दडलेलं आहे. तर ते अचूक ओळखायचं. तुला एकट्याला ही संधी आहे. 3 जर बरोबर आली तर आईला बाजूबंद मिळणार आहे आणि त्यानंतर 5 बरोबर आली आईबरोबर तुला चांदीचं नाणं मिळणार आहे. अरे वा. तर आता बघूया नेमकं काय होणार. वेळ सुरू होते. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. शेंगदाणा, हे असं 1 गहू मराठीचा दिसला मला. स्कॉलर आहे. गहू, गहू. चला 2 झाले. चना डाळ, चला अभिनंदन. 3 झाले. आता हे संकेतने तुम्हाला बाजूबंद मिळवून दिलेला आहे. आता फक्त 20 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आणि अशा तऱ्हेने त्याने स्वतःचं चांदीचं नाणं गमावलेलं आहे. झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. आता तुम्ही केशरची रोपं पण हे करता, देता? नाही, आता सुरुवात करणार आहोत आम्ही. आता सुरुवात करणार आहे. आत्ताच लायसन्स मिळालंय मला गव्हर्नमेंटचं. मला बरीच लोक येऊन भेटतात आमच्या आजूबाजूचे फार्म हाऊसवाले आणि ते म्हणतात की 5 वर्षाचं झाड लावलं तर कसं होईल. म्हणजे 5 वर्षाचं डायरेक्ट झाड आणलं आणि लावलं. म्हटलं मॅडम कशाला, म्हणजे एवढे
हे बरोबर नाही ना. छोटं घ्या म्हणजे ते त्या जमिनीत रुळेल, हे होईल. म्हणजे पण साधारणतः किती दिवसांनी पाणी द्यायचं असतं? आंब्याला तसं फारसं पाणी द्यावं लागत नाही. आता तर आम्ही देतच नाही पाणी. 2दा खत टाकतो फक्त, बाकी काही करत नाही. आणि आंबे काढतो, बाकी काही करत नाही. आणि ते सुरूच होतं एकदा. आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोहर येईल आणि मे 15 पासून आंबे पिकायला सुरुवात होतील. मग तुम्ही दोघे जाता? हा, आंबे पिकायला लागले की? माझं तर पूर्ण वेळ मी असतो. हा, माझं जाणं येणं असतंच, कारण ते ॲग्रो टुरिझम जे आम्ही तिकडे चालू केलेलं आहे ते बऱ्यापैकी मी बघतो. त्याच्यामुळे मला जाणं माझं बऱ्यापैकी. म्हणजे ॲग्रो टुरिझम म्हणजे काय करतात आलेल्या लोकांनी? ह्याची बेसिकली कल्पना सुरुवात अशा याने झाली. आम्ही तिथे ज्यावेळेला घर बांधलं बाबांच्या रिटायरमेंटच्या नंतर, त्याच्या उद्घाटनला आलेला एक लहान मुलगा होता 5 वर्षाचा. बाबा एकदम उत्साहाने त्याला शेती सगळी दाखवत होते आणि फणस लागलेले आमच्याकडे. त्याला ते फणसाचं झाड दाखवून विचारलं हे काय आहे, तर म्हणे ॲक्युप्रेशरचं मशीन. म्हणजे त्या अक्षय 5 वर्षाचा असेल, त्या 5 वर्षाच्या मुलाला ॲक्युप्रेशरचं मशीन माहीत असून फणस माहिती नव्हता. कारण मुंबईमध्ये फणसाचे डायरेक्ट गरे बघितले जातात, ऍक्च्युअल फणस कसा असतोय कोणाला माहिती नाही. तिथून ती बेसिकली आयडिया आली की मुंबईकरांना आजकाल गावाची टच राहिलेलाच नाहीये. सो त्यांना गावाकडे नेऊन गावामध्ये कसं हे होतं, त्याच्यामुळे मग तिथून ती टुरिझमचं हे सुरुवात झाली. आणि मग आम्ही येणाऱ्या लोकांना शेतीमधलं सगळं, म्हणजे आंब्याच्या सीझनला आले तर त्यांना ॲक्च्युअलमध्ये शेतात जाऊन तुमच्या हाताने आंबे तोडायला आम्ही देतो. भात लावणीच्या वेळेला आले तर लावणी कशी करतात, झोडणी कशी होते, भाजीपाला लावतो. सो ते सगळं त्यांना बघायला ॲक्च्युअली तिकडे अनुभवता येतं. हल्ली लोकांना म्हणजे एकतर ऑर्गॅनिक म्हटलं की लोकांना एकदम हे होतं की ऑर्गॅनिक कसं पिकतं, काय पिकतं, त्याच्याशी काय. ॲग्रो टुरिझमचं कन्सेप्ट खूपच वाढलंय. लोकांना नेहमीच मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहण्यापेक्षा ऍक्च्युअल जंगलात जायला खूप आवडतं आणि लोक खूप आवडीने येतात. इव्हन येताना त्यांना जर रूम दिली ना, AC लावलेली जरी असली तरी ते म्हणतात नाही आम्ही टेंटमध्ये झोपायला तयार, टेंटमध्ये आवडेल. आधी बुकिंग करताना मुलांसाठीच फक्त टेंट, आम्ही रूममध्ये झोपणार. आणि मुलांची मजा बघितली टेंटमधली, आम्हालाही टेंट मिळेल का असं आयत्यावेळी सांगतात. आणि असं झाले तुमच्याकडे टेंट वगैरे सगळं? टेंट्स पण ठेवतो आम्ही. होय ना. खरं तर या गप्पा कधीच संपू नये अशाच. अजूनही खूप जाणून घ्यायचं आहे. अजूनही शेतीबद्दल अनेक प्रश्न मनात आहेत. पण त्यासाठी पुढचा भाग आपण बघणार आहोत. आजच्या भागाची सांगता करत असताना संजय रांगणेकर यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू आपण अभिनंदन. अभिनंदन. नमस्कार. आजचा भाग इथेच संपतो आहे. तेव्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.